नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असाल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जिल्ह्यामध्ये तब्बल 130 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, अटी, लागणारी कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, वर्धा जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर ही प्रेस नोट प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील ग्रामीण व नागरी भागात नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहोचवण्यासाठी तसेच सदर सेवेकरिता नागरिकांचा वेळ व श्रम वाचविण्याचे उद्दिष्ट राज्यात आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करून सदर बाबी सुलभरित्या होण्याकरिता वर्धा जिल्ह्यात एकूण 130 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्याची कार्यवाही अंमलात आणण्यात येत आहे. तर एकूण रिक्त जागा 130 जागा आहेत आणि अर्ज करण्याची कालावधी दिनांक 24 एप्रिल 2026 ते 3 मे 2026 रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. आता पाहूया अर्ज कसा भरायचा. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेली लिंक ओपन केल्यावर तुमच्यासमोर एक विहित नमुन्यातील अर्ज येईल. त्याच्यात तुमचा ईमेल ID ऑटोमॅटिक घेतला जाईल. अर्जदाराचे संपूर्ण नाव मराठीत, अर्जदाराचे संपूर्ण नाव इंग्रजीत या दोन्ही भाषेत अचूक माहिती भरायची आहे. हा अर्ज एकूण 15 टप्प्यामध्ये विभागलेला आहे. प्रत्येक टप्प्यात तुमची शैक्षणिक पात्रता, पत्ता आणि केंद्रासाठी आवश्यक असलेल्या जागेची माहिती भरायची आहे. अर्ज भरताना कोणतीही चूक करू नका, कारण एकदा सबमिट झाल्यावर दुरुस्तीसाठी संधी मिळेल असे नाही. अर्ज सादर करण्यासाठी पात्रता काय काय आहे ते पाहूया. पहिला आहे, अर्जदारांनी MSCIT किंवा NIELIT संस्थेमार्फत राबवलेल्या CCC हा कोर्स उत्तीर्ण असलेला असावा किंवा निवड झालेल्या अर्जदारांनी निवड झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत वरीलपैकी किमान एक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. दुसरा आहे आधार कार्ड. तिसरा आहे पॅन कार्ड. चौथा आहे स्थानिक रहिवासी. पाचवा आहे मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे. आणि 6वा आहे स्वतःच्या मालकीची केंद्राची जागा व असल्यास चालू वर्षाची कर पावती. आणि 7वा आहे भाडे तत्वावर असल्यास त्या जागेचे कर पावती तसेच करार. 8 नंबर आहे अर्जदाराचे वय किमान 8 वर्ष पूर्ण असावे. 9वा पॉईंट आहे अर्जदाराचे पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र अंतिम पात्र यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 1 महिन्यात सादर करणे बंधनकारक राहील. आणि 10वा आहे अर्जदार हा किमान 12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जासोबत सादर करायचे पुरावे. पहिला आहे आधार कार्ड, पॅन कार्ड. शैक्षणिक पात्रता अर्जदार किमान 12वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदाराची MSCIT किंवा CCC हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. 5वा आहे केंद्राच्या ठिकाणी कर पावती चालू वर्षाची 2025-26 स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा. आणि 6वा आहे केंद्र भाडे तत्वावर असल्यास त्या जागेचे कर पावती तसेच करार. 7वा आहे केंद्र सरकार किंवा केंद्राचा CSC किंवा संगणकीय कामाचा अनुभव प्रमाणपत्र. अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे. अर्जदाराचे पोलीस चरित्र पडताळणी प्रमाणपत्र. तर मित्रांनो, याच्यामध्ये नवीन आपले सरकार सेवा केंद्र मिळण्याबाबत विहित नमुन्यातील अर्ज आपण या PDF मध्ये जोडलेले आहेत. आणि वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण रिक्त जागा आहे त्या सगळ्या गावाची लिस्ट पण जोडण्यात आलेली आहे. तर याच्यात टोटल 97 गाव आहेत आणि 130 जागा खाली आहे. तर मित्रांनो, वेळ खूप कमी आहे. जर तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र मिळवायचे असेल तर 3 मे पूर्वी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने नक्की सादर करा. जाहिरातीची लिंक आणि अर्जाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच सरकारी योजनेच्या अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये.